नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण पोह्यांपासून अशी रेसिपी बनवूया जी तुम्ही झटपट टिफिनसाठी, नाश्त्यासाठी किंवा प्रवासासाठी बनवून नेऊ शकता. चला तर बनवायला सुरुवात करूया. इथे मी 1 कप पोहे घेतलेत. यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. इथे हे पोहे मी 2 वेळा स्वच्छ धुवून घेतले. आता हे चाळणीमध्ये काढून घेऊया, म्हणजे याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल. आणि पोहे आता असेच आपण 5 ते 10 मिनटं ठेवून देऊया, म्हणजे ते सॉफ्ट होतील. आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा घालते आहे. एक मध्यम आकाराचा कांदा मी असा मोठा चिरून घेतला आहे. आता इथे मी एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा सोलून त्याचा रंग बदलू नये म्हणून पाण्यामध्ये असा ठेवला होता, तुकडे करून घेतलेत. तर हे सुद्धा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. इथे सगळा बटाटा मी काढून घेतला. आता यामध्ये थोडंसं आलं घालायचं आहे, 4 ते 5 पाकळ्या लसूण घालायचं आहे आणि यानंतर 2 हिरव्या मिरच्या अशा तुकडे करून मी घेतलेत, ते घालायचं आहे. आता पाणी न घालता याची आपल्याला पेस्ट करायची आहे. कांदा आणि बटाटा यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, त्यामुळे पाणी इथे घालायची अजिबात गरज नाही आहे. इथे मी अगदी स्मूथ अशी याची पेस्ट तयार करून घेतली आहे. आता इथे एक मोठा बाऊल घेतला आहे. पोहे आपण जे धुवून ठेवले होते ते अगदी सॉफ्ट झालेत, ते या बाऊलमध्ये काढून घेऊया. आता हे पोहे हात स्वच्छ करायचा आहे आणि हातानेच असे व्यवस्थित कुस्करून घ्यायचे आहेत. आपण जशी तांदळाच्या पिठाची उकड करतो त्याप्रमाणे याचा गोळा व्हायला हवा. तर इथे पहा, हे पोहे मी व्यवस्थित कुस्करून घेतले. आता जी आपण पेस्ट तयार करून ठेवली होती ती यामध्ये घालायची आहे. यानंतर यामध्ये बेसन घालायचं आहे. तर ज्या कपाने आपण पोहे मोजून घेतले त्याच कपाने इथे मी पाव कप बेसन घेतलं. आता यामध्ये मसाले घालूया. तर अर्धा चमचा धनेजिरे पूड घातली आहे. यानंतर इथे मी लाल तिखट घालते आहे. तर यामध्ये आपण हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्यात, त्यामुळे तुमच्या अंदाजाप्रमाणे इथे लाल तिखट घाला. यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. पाव चमचा हळद घातली आहे आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे. आधी हे थोडंसं मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया पोहे आणि मसाले. इथे आता मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे, यातलं अर्धं घालूया आणि मळत जायचं आहे. तर यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे. आपण जी कांदा आणि बटाट्याची पेस्ट केली त्यामध्ये भरपूर पाणी होतं, त्यामुळे पाणी घालायची अजिबात गरज लागत नाही. तर हे ओलसर आहे, तर इथे सगळं 1 कप जे उरलेलं पीठ आहे ते सुद्धा मी इथे घालते. गोळा करून घेऊया याचा. तर या पेस्टमध्येच आपण हे पीठ मळल्यामुळे चव खूप छान येते. 1 कप पीठ घातल्यानंतर सुद्धा हे थोडंसं सैलसर वाटतंय, तर इथे मी आणखी पाव कप पीठ घातलं आहे. हे आपल्याला थोडंसं घट्टसरच मळून घ्यायचं आहे. तर इथे पहा, मी मळून घेतलं आणि मला 1.25 कप गव्हाचं पीठ इथे लागलं. यावरती आता 1 चमचा तेल घालायचं आहे आणि पुन्हा मळून घ्यायचं आहे. पीठ मळून तयार आहे. आता याच्यातला एक गोळा घ्यायचा आहे. आता याचा आपण पराठा लाटणार आहोत, तर याच्यावरती असं तेल लावून घ्यायचं आहे आणि इथे आता लाटण्याला सुद्धा मी तेल लावते, म्हणजे पीठ लाटण्याला चिटकणार नाही. आणि याचा आता आपण जाडसर पराठा लाटून घेऊया. पोह्यांचा आहे त्यामुळे जास्त पातळ करायचं नाही आहे. अगदी व्यवस्थित तुम्हाला हे पीठ लाटता येतं. तर हा इथे पराठा पहा मी लाटून घेतला आहे आणि पाहू शकता हा इतपत असा जाड आहे. आता तुम्ही हा असाच भाजू शकता, पण इथे याला छान असा राऊंड शेप देण्यासाठी मी एक इथे प्लेट घेतले. तुम्ही एखादं झाकण घेऊन त्याने हे कट करून घेऊ शकता. तर असं कट करून घेतलं. एक्स्ट्राचं पीठ काढून घेऊया. हा पराठा आपला तयार आहे. यामध्ये तुम्ही चिली फ्लेक्ससुद्धा घालू शकता लाल तिखटाऐवजी, ते सुद्धा दिसायला छान दिसतात. हा पराठा आता आपण इथे बनवला. याऐवजी तुम्ही
एखाद्या वाटीने कट करून याच्या छोट्या छोट्या पुऱ्या बनवून त्या फ्राय केल्या तरी त्या चवीला खूप मस्त लागतात. आता हा पराठा आपण भाजून घेऊया. तर इथे मी गॅसवरती तवा गरम करून घेतला आहे. यामध्ये हा पराठा घालायचा आहे. तर सुरुवातीला तेल तूप काहीही न घालता हा पराठा दोन्ही बाजूने आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि नंतरच याला तेल लावायचं आहे. सुरुवातीला जर तेल लावलं तर वरून पराठ्याला लगेचच डार्क ब्राऊन असे स्पॉट्स येतात आणि मग आतपर्यंत पराठा भाजला जात नाही. म्हणून आधी तेलाशिवायच दोन्ही बाजूने भाजून घ्यायचा आणि नंतर तेल सोडायचं आहे. तर एका बाजूने हा भाजून झाल्यानंतर उलटून घेतला आहे मी. दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊया. तर पहा, दुसऱ्या बाजूने सुद्धा छान भाजला गेला आहे. दोन्ही बाजूने पराठा भाजून घेतला आहे. आता यावरती तेल सोडूया. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेल बटर किंवा तूप काहीही लावू शकता. अजिबात जर तुम्हाला तेल नको असेल तर तेलाशिवाय सुद्धा तुम्ही हा पराठा खाऊ शकता बनवून. चवीला हा पराठा खूप छान लागतो. यामध्ये जी आपण पेस्ट करून घातली त्याची चव तर खूपच मस्त लागते आणि त्याचा सुगंध अजूनही माझ्या किचनमध्ये दरवळतो आहे. खूपच छान अशी चव येते या पेस्टमुळे याला. तर इथे पराठा मस्त खरपूस असा भाजून झाला आहे. हा आपण काढून घेऊया आणि असेच पराठे तयार करून घेऊया. तर इथे मी दह्याबरोबर आणि टोमॅटो केचपबरोबर हे पराठे सर्व केलेत. तर आपण जे प्रमाण घेतलं 1 कप पोह्यांचं त्यामध्ये मध्यम आकाराचे माझे 5 पराठे तयार झालेत. तर अगदी सॉफ्ट असे हे पराठे तयार होतात आणि तुम्ही हे नाश्त्यासाठी टिफिनसाठी किंवा प्रवासासाठी सुद्धा बनवून घेऊन जाऊ शकता. 2 ते 3 दिवस अगदी व्यवस्थित राहतात. याच पद्धतीने तुम्ही पुऱ्यासुद्धा बनवू शकता आणि त्यासुद्धा चवीला अगदी मस्त लागतात. जर तुम्हाला कमी तेलाचं हवं असेल तर तुम्ही पराठे बनवू शकता आणि तेल चालत असेल तर पुऱ्या बनवू शकता. दोन्ही पद्धतीने ही रेसिपी छानच होते आणि चवीला अगदी भन्नाट लागते. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.